बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला घ्यायचे आहे। सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। आंदोलकांनी मागे हटण्यास नकार दिलेला आहे, तर जंतर मंतरवर आंदोलन आता आणखीन तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आंदोलनस्थळी तरुणांची गर्दी ही सातत्याने वाढत चालली आहे। मोर्चामध्ये विद्यार्थी, तरुण आंदोलकांना पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांकडून झालेल्या मारहाणीचे देशभरात आता पडसाद देखील पाहायला मिळत आहे। आंदोलकांना मागे हटण्यास नकार देत जंतर मंतरवर आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। तर आंदोलक आणि विरोधक यांच्या आक्रमकतेमुळे केंद्र सरकारवर दबाव वाढल्याचं चित्र आता निर्माण झालेलं आहे। तर आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। सीजेपीला आता पाठिंबा हा सातत्याने वाढत चाललेला आहे। लाठीचार्ज नंतर आता दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलकांची, विद्यार्थ्यांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढताना दिसते। तर मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आता आंदोलक आणि विरोधकांचा दबाव देखील एका बाजूला वाढताना दिसतोय। त्यामुळे सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता ठाकरे जंतर मंतरवर पोहोचलेले होते। उद्धव ठाकरेंनी रात्री आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेतली। अभिजित दिपके यांच्यासह आंदोलकांसोबत त्यांनी संवादही साधला। तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळात एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका सुद्धा मांडणार आहेत। रात्री ते जंतर मंतरवर आंदोलनाच्या स्थळी पोहोचलेले होते। लाठीचार्ज नंतर आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या। त्यांनी आंदोलकांसोबत संवाद साधला। अभिजित दिपके यांच्यासोबत चर्चा केली आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडणार आहेत। मैं कल से देख रहा था कि कुछ गुंडे आपके ऊपर डंडे चला रहे थे और अभी जिस मैंने देखा एक गुंडे का फोटो वायरल किया है, वांटेड, ऐसे करो। आज शायद कुर्सी पे बैठे हैं, लेकिन कुर्सी में कल आप में से कोई बैठने वाले, आप में से बहुत सारे लोग बैठने वाले, तब देख लेंगे। इनको शायद ये पता नहीं है कि आने वाला कल जाता है, लेकिन आने वाला कल मेरे सामने खड़ा है।